हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी सीमा. तर तुमचं माझ्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज सॅटरडे आहे आणि सुट्टी आहे. तर मग लेटच उठले, 11 वाजलेत आणि आता मला भूक लागली म्हणून मी उठले. तर मी थोडीफार फ्रेश वगैरे झाले आणि आता मला नाश्ता बनवायचा आहे. तर मग चला, तर मग मी नाश्त्यामध्ये आता पोहेच बनवणार आहे. तुमचा झाला का नाश्ता? नाश्ता करायला बाहेर आले की असंच असते, काही वेळ नसते, काही नसते. कधी पण उठा, कधी पण बनवा, कधी पण खावा, कुठे पण फिरा. पण गावी असल्यानंतर भाई आई 7 वाजता उठवते, गावाकडं पाणी येतं म्हणून वगैरे ते. तर तिला असं असते की तिला कपडे वगैरे धुवायचे असतात मेन पण. तर ती माग लागते, आंघोळ करा, आंघोळ करा, आंघोळ करा. त्यानंतर तिनं नाश्ता बनवलेलाच असतो, तो खावा लागतो. त्यानंतर मग काय करायचं ते करा. पण इथे तसं नाही आहे, बाहेर राहणं मुश्किल आहे. थोडीफार आईची वगैरे आठवण येते, पण ठीक आहे, स्ट्रगल करायचं आहे, पैसे कमवायचे आहे, तर तेवढा तर बनत आहे. तर त्यानंतर मग मी लगेचच नाश्ता बनवून घेतला. नाश्त्यामध्ये पोहेच बनवले होते, तर खूप छान झालेले. पोह्यांचाच नाश्ता भरपेट करून घेतला. त्यानंतर मग मला लगेच जेवण पण बनवायचं होतं. तर मी जेवणामध्ये सांडग्याची आमटी आणि भातच बनवला होता. तुम्ही काय बनवलं होतं जेवणामध्ये? तर त्यानंतर मग जेवण झालं मस्तपैकी बनवून. लगेचच मग जेवायला घेतलं, कारण मला त्यानंतर माझी फ्रेंडला श्रुतिकाला पण भेटायला जायचं होतं व स्वामींचं पण दर्शन घ्यायचं होतं. तर बरेच दिवस झालं मला तिला भेटायचं पण होतं. त्यानंतर मग जेवण झालं, स्वामींचं दर्शन झालं व मी त्यानंतर तिच्याकडे गेली तिला भेटायला. तर गाईज, आता आलेली मी श्रुतिकाच्या रूमवर. तर ही आहे श्रुतिका, माझ्या बरोबरच होती कंपनीमध्ये. आता तिने चेंज केले, तरी पण आमचं भेटणं वगैरे चालूच आहे. माझी खास फ्रेंड आहे बघा ही. तर तू बोल थोडंफार काहीतरी. कसं वाटतंय सीमाचे व्हिडिओज बघून वगैरे? आणि कोणी बघायला स्टार्ट नाही केलं अजून. करतील हळूहळू करतील. तुझे सबस्क्रायबर पण वाढतील. तर आज आम्ही भेटलोय, हेच मला मोटिवेशन हवंय. हा, आणि खूप छान वाटलं तिला भेटून. खूप दिवसांनी मी भेटते ऍक्च्युली. आणि त्यात आमचा एक फ्रेंड मिसिंग पण नाही. मिसिंग म्हणजे तसा मिसिंग नाही, मुंबईतच आहे तो पण. आणि तो आज नाही आला, येणार होता तो, त्याचा प्लॅन वेगळा झाला.